पुत्र हनुमान की छत्रपती शिवाजी महाराज की। तर आम्ही आलो आहोत भाग्येशच्या स्कूलमध्ये. हे शाळेत कसं होतं सांगा? काम होते इथे आम्ही खो खो खेळायचो, त्याच्यानंतर तिकडे कबड्डी खेळायचो. हे पनिश केलेत का? हे आमचं क्रिकेटचं ग्राउंड आहे. क्रो आहे का? क्रो दिसले आम्हाला. क्रो काय करतो? गरम गरम वडापाव, चटणी फार आवडते मला. मीच रिच्युअल आहे, इथे आलं मुंगखळ्याला जात असलं की पहिले एक स्टॉप चहा आणि वडापाव फिक्स आहे इथला. तेच आता खातोय. मस्त, नो कमेंट्स. म्हणजे तुम्ही जर मला फॉलो करत असाल तर तुम्हाला माहिती आहे मला इथला वडापाव किती आवडतो आणि चहा पण. आज हनुमान जयंती आहे आणि त्यासाठीच आम्ही चाललो आहे मुंगखळ्याला. तिथे प्रोग्राम आहे तो आम्ही अटेंड करणार आहे आता. त्यात बघा तुम्ही पुढे पुढे काय काय होतं. पुत्र हनुमान की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की. आता आम्ही चाललोय मंदिरात हनुमान जयंतीच्या प्रोग्रामसाठी. रामचंद्र राम राम जय राजा राम 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 जय राजा राम 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 जय सीताराम. राम बोलो हनुमान की, राम लक्ष्मण जान की जय. बोलो हनुमान की. चल शंभू, जय करायचं. जय बाबा. इथे 56 भोग ठेवले हनुमानाला. तर आम्ही आलो आहोत भाग्येशच्या स्कूलमध्ये आणि इथे त्याला त्याच्या टीचर भेटल्यात. त्यांनी बोलवलंय आम्हाला, त्यात आम्ही चाललोय. लेट्स सी त्या काय म्हणतात त्याच्याबद्दल. काय करणार आहे कर ना चिंच पाणी प्यायचं नाही जास्त. टायगर कसं करतो सांग? टायगर कसं करतो? टायगर कसं करतो? टायगर कसं करतो? बरं भू कसं करतो? भू. आणि स्नेक कसं करतो? स्नेक कसं करतो? आणि लायन लायन कसं करतो? आणि पिकॉक 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 कसं करतो? पिकॉक घाबरतोय का काय तो? हा, तो घाबरतो. त्याला आवडतं मजेत. हे शाळेत कसं होतं सांगा? छान. पहिल्यापासून व्यवस्थित पोरं. खंदारी कंपनी सगळी छान, एकदम व्यवस्थित. त्रास द्यायचा का? नाही, अजिबात नाही. नाही, माझा त्रास नको. नाही, खरं सांगा. उलट मी आमचा तेजस होता ना, तनयला विचारायचे, तनय हो म्हटलं तेव्हा तेजसला सोडायचे. स्वतःच्या मुलाला पण नाही सोडलं त्यांनी. त्यांचा रोल होता की कोणी पण असू दे आणि ते एकटेच होते. सगळ्यांना सारखे. हो या सगळ्यांना सारखे. पोरं सगळे चांगले. हुशार होता का? हो, वर्गात पहिला दुसरा तिसरा नंबर हुशार होता. मस्ती पण तेवढीच करायची. पहिले बॅच पण सगळे सिन्सिअर होते, खूप सिन्सिअर. सिन्सिअर होते मुलं. आम्हाला ग्राउंडवर पळायचं असायचं फक्त. क्रिकेटला सोडा 2 तास सोडला का त्याचे 3 तास करायचे असायचे आम्हाला. नाही तर बाकी नाही त्रास कसला. अभ्यासात पण छान आणि ऍक्टिव्हिटी वगैरे ते व्यवस्थित. हे नो तुटून जाईल. मोबाईल नव्हते ना, हा. मजा यायची. आत्ताच्या मुलांना नाही जास्त असं मोबाईल मुळे. मला त्यांचे बालपण हरवत चालले मुलांचे. हो ती हे बघा 10वी बस फुल होती. आम्ही इथे फुल मस्ती करत. इथे घंटा आमची ती वाजली, तास चेंज व्हायचा. मजा यायची. युनिफॉर्म असाच होता का तुमचा? युनिफॉर्म असा नव्हता आमचा. प्रिन्सिपल स्कूल. मामा
मस्त. येत आहे का आठवण येते जुन्या आठवणी ताज्या होत आहेत का? इथे प्रयोगशाळा होती माझी आणि नंतर तो संगणक कक्ष आमच्याच टाइमला झालेला आहे. ओके. हा मग आता तुमची प्रयोगशाळा लॅबोरेटरी तिकडेच आहे तिकडे. हो. तिकडेच नंतर झाली होती आमच्याच वेळेला. काय दिसलं? त्याच्यामध्ये एक सापळा ठेवलेला होता ना मॅडम, तो इथे याच्यामध्ये एक सापळा असा ठेवलेला होता बॉडीचा. तर प्रयोगशाळा तिथे पण क्लास होती ना, आता इकडे वेगळं केलं, खूप चेंज झालं. ऑफिसचे ना? हा ऑफिस मस्त आहे. माझे विद्यार्थी पुढाकार घेतील. नाही घेणार ना, सगळे घेणार. पुन्हा ही बिल्डिंगच इथे बिल्डिंग होणार आहे मोठी. रिडेव्हलपमेंट. redevelop. आणि सगळे मुलं मिळून करणार आहे, जेवढे स्टुडंट आजपर्यंतचे. बनवायची येते. हा माझी विद्यार्थी. हा जेवढे विद्यार्थी, मग त्याचीच मीटिंग होती आता मागच्या वेळेला. हा तुम्ही आले होते हा. राईट. मोठी घ्यायची सगळ्यांची. हे बरोबर एक शिक्षण संस्था आहे त्याच्यामध्ये अंडर. चांगला माणूस घडवणे शिक्षणाचे खरे ध्येय आहे. चांगला माणूस भेटला ना तुला हा बघ काय, मग आमचं स्वावलंबी शिक्षण हेच आमची ब्रीद होता. हा. ते आपलं रयतच. हो right. मस्त आहे. तुमचं वोटिंग इथे असतं का? हा इथे मराठी शाळेमध्ये. शाळेत आली. आपलं कुठे येतं? आपलं इथे पण येतं कधी कधी मराठी शाळेत. हे पनिश केलेत का? हा पण खाली. या घरी नाशिकला. नक्की नक्की. हा नाही हा, नंतर 9वी ब आणि 10वी ब. मी 10वी ब ला होतो. चला जायचं घरी. चला जायचं ना. हे इथे ग्राउंड होता, इथे ना 2 खांब होते. आता खांब आहेत का नाही काय माहित नाही. इथे खांब होते, इथे आम्ही खो खो खेळायचो. त्याच्यानंतर तिकडे कबड्डी खेळायचो. तिकडे पुढे हे असंच प्लेनच होतं का प्लेनच होता. पहिल्यापासनं? आणि इथे ना इथे ते क्रिकेट ग्राउंड होतं खालचं, तिथे क्रिकेट खेळायचो. 6 आहे ना तिथे शाळेवरती राहायचं, ती आश्रम शाळा आहे. इकडनं तिकडे 6. आम्ही मॅच जिंको हारो तेवढाच जल्लोष करायचो सगळे मुलं मिळून. हरलो तरी तेवढाच जल्लोष, स्प्राईट वगैरे आणून उडवायचो. मजा यायची. इकडे 5वीचा स्कूल आहे, क्लास आहे. इथे 6वी आहे, इथे 5th 7वी आहे 6th ओके. आणि इकडे 8वी आहे. इथे 8वी अ ब क. मग तिकडे 9वी होती आणि इकडे 10वी अशी स्कूल. इथे हायस्कूल. मराठी शाळा तिकडे दुसरीकडे. ओके. हा खूप मजा यायची. आणि तो जो माझा फोटो होता ना 10वीचा सेंड ऑफ मधला, तो असा कमरेवर हा ठेवून हा हा तो हा इथला हा आहे. हा. इथे होतो मी असा असा काहीतरी करत होतो. गॉगल वगैरे लावून होता. तो इथे होता पोज मध्ये. छान आहे शाळा चालत तुमची. जायचो आम्ही, रोज यायचो इथे. प्रॉपर गावाकडची शाळा असते त्या टाइप मध्येच आहे. हो खूप मी मस्त. फर्स्ट टाइम ऍक्च्युली गावाकडची शाळा कुठली बघितली आहे. आणि इथेच ना इथनं मागे गेलं ना शॉर्टकट होता, तिकडे एक शॉप होता. तिथे चकली मिळायची, चिंच हे आमच्या शाळेच्या बाहेर पण मिळायचं हे. आणि एक बर्फी मिळायची. तर ती चिंच आहे ना त्या चकलीवरती टाकून आम्ही खायचो. आणि एक बर्फी मिळायची, बर्फी खूप आवडायची आम्हाला. ते रोल मिळायचं का तुमच्या इथे? तो तिखटवाला मोठा बॉबी रोल असायचा मिळायचा. तो त्याच्यानंतर मी खूप खायचे. खूप मजा यायची. स्कूल म्हणजे स्कूल टेबल आणि खूप मस्त. क्रो आहे का? क्रो दिसले आम्हाला. क्रो क्रो काय करतो? ते कोयल आहे बच्चा. क्रो करते ती. कशी करते? मी पण तुला आता माझ्या शाळेत घेऊन जाईल एकदा. चालेल ना. पण आतनं नाही दाखवले तर मी यावेळेस तुला नक्की घेऊन जाईल. ओके. कशी होती आमची शाळा? मस्त होती. प्रॉपर जशी गावाकडची शाळा असते ना त्या टाइप मध्येच आहे. आणि मी फर्स्ट टाइम बघितली की गावाकडची शाळा कशी असते. आणि आता आमच्या लग्नाला 3 वर्ष होतील, पण या माणसाने एकदाही आणलं नव्हतं मला शाळा दाखवायला. नुसतं जाऊ आपण जाऊ आपण जाऊ आपण. आज आम्ही इथे मंदिर आहे ना तिकडे आलो होतो हनुमानाच्या मंदिरात, तर तेव्हा आता फायनली मुहूर्त लागला शाळा बघायचा. तर आणि आता बघितली. इथे ना इथे
हे बघ, हे दिसतंय ना, ते दिसतंय ना, हे स्टेज होतं. आणि इथे या ग्राउंड मध्ये ना आम्ही रोज प्रार्थनेसाठी बसायचो. इथे आमचं जनगण मन प्रार्थना, शाळेत आल्यावरती ज्या गोष्टी सगळ्या असतात त्या इथे केल्या जायच्या. आणि इथे या स्टेजवरती ना बसून आहे ना आम्ही पसायदान म्हणायचो. आजचा सुविचार काय आहे, आजचा डे काय स्पेशल आहे. क्लासमधले ना जे टॉप 5 मुलं असतील त्या मुलांना सांगितलं जायचं की तुम्ही पाठांतर करून या आजच्या ठळक बातम्या, आजचा चांगला सुविचार. हा. तर मग त्या टॉप 5 मध्ये मी नेहमी असायचो. मला बातम्या म्हणायला आवडायचं. मी बातम्या घ्यायचो. मी सांगायचो मला मी बातमी म्हणणार. मग आज पंतप्रधान यांनी हे केलं ते केलं असं सगळं मी सांगायचो. खूप मजा यायची. हे आमचं क्रिकेटचं ग्राउंड आहे. हे भरपूर वर्ष झाले असंच आहे. आणि ही आमची शाळा. तर आता आम्ही अशा प्रकारे निघतो आहे. वे टू होम. धन्यवाद. या टाइप मध्ये असे शॉप्स असायचे छोटे. हे बघ इथे जे आहे ना तसे असे आम्ही. आणि इथनं असे चालत आम्ही रोज डेली असे घरी जायचे इकडनं. अम्मा. ते बघ पुढे पण अम्मा आहे बघ. त्या बाजूने अम्मा. पुढे पण आहे. अम्मा. कशी करते अम्मा? ते बघ समोर पण आहे अम्मा. अजून एक अम्मा. वा, आज तर शंभूची मज्जा आहे. इथनं असे रोज आम्ही चालत यायचे. रोज 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 मज्जा यायची. कृष्ण